ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला. कारण दूध तापवल्यानंतर रबरासारखा आणि घट्ट झाल्याचं समोर आलंय. दुधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचं समोर आलंय. रबरासारख्या ताणल्या जात असलेल्या घट्ट झालेल्या दुधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडला असून त्यांनी याबाबत फोनवरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती सुद्धा देण्यात आली. निर्मल डेअरीवरून चोपडा निर्मल डेअरीवरून दूध घेतलं. ते सकाळी फ्रीजचं दूध होतं. मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं. गरम केल्या असता ते दूध फाटलं. फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना ती 3-4 फूट लांबते. त्याच्यात मला संकोच आला की हे दूध फॉल्टी असू शकतं. तर मी त्याच्यासाठी FBI जे जळगावचे शिंदे साहेब आहेत त्यांना मी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी माझे ऑफिसर पाठवतो. भर रस्त्यात हजारो लिटर दूध फेकण्यात आले. माण तालुक्यातील मोही गावातील ही घटना आहे. नेमकं काय लपवलं जात होतं हा प्रश्न निर्माण होतो. राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कडक कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाल्याचं चित्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावात भर रस्त्यात मोठ्या प्रमाणात दूध होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग उर्फ सतीश भानुदास जगदाळे यांनी संकलित केलेले दूध सोनई दूध संघाच्या मोही येथील डॉकमध्ये जाणार होते. मात्र FDAची धाड पडण्याच्या भीतीने दुधात भेसळ असल्याचा संशय निर्माण झाल्याने हे दूध रस्त्यावर ओतल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे संबंधित दूध संकलनाकडून दूध खराब झाल्यामुळे ते फेकून देण्यात आल्याचा दावा केला जातो. जळगाव MIDC पोलीस ठाण्यात 2 कुटुंबांमध्ये राडा झाला. आंतरजातीय विवाहाच्या वादातून 2 कुटुंब आमने सामने आलेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज पाहायला मिळतोय. एक पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झालाय. जळगाव शहरातील मेहरून परिसरातील एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा MIDC पोलीस ठाण्यात मोठा राडा झाला. दोन्ही कुटुंबातील सदस्य पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचला. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत MIDC पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी जलद कृती दलाला पाचारण केले आणि जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. होंदू बाबा अशोक खरातला आणखीन एक मोठा झटका बसला. नाशिक शहर पोलिसांकडे असलेले 3 गुन्हे SIT कडे वर्ग करण्यात आलेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील 2 आणि क्राईम ब्रांचचा 1 गुन्हा आता SIT कडे वर्ग करण्यात आला. अशोक खरात विरोधातील SITच्या तपासाची आता व्याप्ती वाढली आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात होंदू अशोक खरात विरोधात एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खरात यांच्या विरोधात महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत. SITने आतापर्यंत 117 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत. साक्षीदारांना मालमत्ता व्यवहार व रोख रकमेच्या स्वरूपात लाभ दिल्याचा संशय. अवैध आर्थिक व्यवहारांचा SIT कडून तपास सुरू आहे. ED कडूनही खरातच्या मालमत्तेसंदर्भात स्वतंत्र चौकशी सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेसोबतच SITचा तपास आता आणखी वेगात येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.